पहिला बॉल राऊंड विकेटनं विथ द अँगल, थोडी हरकत करत निघाला होता, बॅटची कडाई होती, मात्र यस्त्यांच्या पाठीमागे सुनील माळी सरांचं हवं तसं बॅकअप आलं नाही. पहिल्या बॉलवर नशिबाची साथ योगेशला लाभली आहे. पहिल्या बॉलला डॉट. चांगली स्टार्ट सध्या या षटकाची करत असताना गोलंदाज हितेश. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली आहे. बॉल मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतो, फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली आहे. सेकंडचा कॉल, पायानं बॉल अडवलाय, गुड फिल्डिंग. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि तोपर्यंत तिसरी धावाही पूर्ण झालेली आहे. चौथीचा प्रयत्न आणि 4 धावाही पूर्ण. म्हणजे क्षेत्ररक्षकांना मेहनत करून फायदा काय, हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. मैदानावरती खेळतीये टीम जय गावदेव झुगरेवाडी आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या टीमला बोट द्याल तर तुमचा पूर्ण हात धरण्याची ताकद ही टीम ठेवतीये. पायाच्या साह्यानं बॉल अडवला होता, फिल्डिंग जबरदस्त होती, क्लोज टू द बाउंड्री रोप. मात्र या बॉलवरती 4 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहेत. चार धावा कंप्लीट झालेले आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, वेगवान बॉल, डॉट बॉलची झाले सांगता छोटे कनी होते. कमबॅक डॉट फॉर डॉट. बघा जो 12th मॅन आहे टीम जयगावदेव झुगरेवाडीचा, तो प्रॉपर डिस्क्रिट मध्ये नाहीये, ट्रॅक अवेलेबल नाहीये. त्याच कारणासह मॅनेजमेंट कमिटीनं 2 धावेची पेनल्टी डिक्लेअर केलेली आहे टीम जयगावदेव झुगरेवाडीला आणि ती आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग. जेव्हा चेसेससाठी टीम माई 11 आंबेळे दाखल होईल तेव्हा त्यांच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 4 धावा दाफलकावर गोलंदाज तयार होतात हितेश. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली आहे, डीपमध्ये फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनले, सेकंडसाठी चान्स घेतलाय, विकेट किपर एंडला थ्रो आता आलाय. धाडच झालं होतं मात्र तयारी नव्हती दोन्ही फलंदाजांची. लगेचच प्रवीणनं नकार दिलाय. 4 धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 5-5 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. फर्स्ट सेमीफायनल दत्तकृपा चषकाच्या दुसऱ्या पर्वातील उपांत्य फेरीची पहिली लढत जयगावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधात माही 11 आंबेळे हे 2 संघ सध्या आमने सामने आपण बघत आहोत. पहिले षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ झाला, पूर्ण 5 धावा दाफलकर बनलेले आहेत, स्टील 2 टू गो. यावेळेला बॅकफुटवर गेले, ड्राइव्ह केला बॉल थ्रू द कव्हर्स, एक्सलंट टायमिंग. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्या वेगाने निघाला बॉल सीमा पार. प्रवीण यांच्या बॅटमधून येतोय हा पारदर्शक फटका, चौकार. पहिले षटक मार्गस्थ असताना या सामन्यात प्रवीण यांची जबरदस्त सुरुवात, कॉन्फिडन्स स्टार्ट. राऊंड विकेट हितेश. यावेळेला शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केलेला आहे. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर निघाला बॉल तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलचे झाले सांगता आणि याचबरोबर ओव्हरची वेळ समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती माफक 9 धावा दाफलकावर जयगावदेव झुगरेवाडी संघ माही 11 आंबेळ्याच्या विरोधात पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना 9 धावा दाफलकर बनलेले आहेत. चला वेळेचं बंधन आहे. आंबेळेकर पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेले आहेत. 2:43 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झालेली आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. षटक सुरू होते, दुसरं अरुण गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. येणाऱ्या कालावधीत आणखीन एक स्पर्धा याच मैदानावरती 8 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत आपल्याला पाहायला मिळेल. मस्त परिसर क्रिकेट असोसिएशन आणि त्या सोबतीनं ओमसाई स्पोर्ट्स सुने आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स व्यापारी मानवली यांच्या संयुक्त विद्यमानाने मैत्री चषकाचं बहरदार आयोजन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पहिलाच बॉल बेस डिसलॉक झाली आहे, फलंदाज बाद होतोय. योगेश माघारी परतलाय, अरुणला मिळतंय पहिले सुयश. पहिला ब्रेक थ्रू त्यांना मिळून दिलाय, पहिला हादरा जयगावदेव झुगरेवाडीला, फलंदाज बाद.
बॉल यष्ट्यांना स्पर्श होऊन निघाला. लक फॅक्टर सध्या बॉलरच्या फेवरमध्ये, बॅटरला ती नशिबाची साथ मिळाली नाही. 360 स्टाईलनं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, पण दुर्दैव मात्र बॉल बरोबर जाऊन यष्ट्यांवरती आदळलाय. फलंदाज बाद होत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत, दाफलकरवरती स्थिर 9 ऑन बोर्ड, 9 धाबा सध्याच्या घडीला. स्क्रीनवर आपण बघत आहोत आमचा करंट सबस्क्रायबर मीटर 1,58,192. नव्यानं जर आपण या वाहिनीशी संलग्न झाले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बॉल अवेत, लॉंग ऑफला फिल्डर हितेश पोहोचतील का, प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र झाले मिसफील्ड मिस्टेक आणि बॉल निघालाय त्यांच्या दोन्ही हातांमधून. लॉंग ऑफला दुसऱ्या टप्प्यानिशी सीमा पार, चौकार. या चौकारासोबत सध्या टीमची धावसंख्या दाफलकावर 1 अंकित झाली, ती 13. जयगावदेव जुगरेवाडी संघ म्हटलं तर बॅटिंग ऑर्डरची फार मोठी भिस्त या टीमकडे. अगदी 11व्या क्रमांकापर्यंत एकापेक्षा एक सरस बॅटर या टीमकडे आहेत आणि सध्या तोच परिचय करणनं पहिल्या बॉलवर दिलाय. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे चाललाय. शॉट थर्डमॅनला थोडी मिसफिल्ड, पण मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाली ती 14. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चौदा धावा दाफलकरवरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या प्रगतीपथावर. यावेळेला बॅटची कडा, कॅच ड्रॉप, धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय तो करणला प्रवीणनं. यष्ट्यांच्या पाठीमागे टीमचे करते धरते, टीमचे नेतृत्व संघाचा सरसेनापती, संघाचा नायक सुनील माळी सर, ज्यांच्या वतीनं सुटला हा झेल. आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या प्रवीणला प्रदान होत असताना पाहायचा आता मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा तो या मॅचमध्ये घेईल. कशा पद्धतीनं उपद्रव या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून केला जाईल. संधी आणि त्या संधीचं सोनं प्रवीणला करावं लागेल. आता फुल टॉस, लॉक स्वीप पोझिशन मध्ये आले, बैठक लगावली आहे, डीप बॅकवर्ड स्कोरलेकडे निघालाय बॉल, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. सुटलेला झेल आणि तदनंतर आलेला चौकार जखमेवरती सध्या मीठ चोळण्याचं काम करत असताना फलंदाज प्रवीणला आपण बघत आहोत. सध्या डबल व्ह्यूनं रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चौकारासहित स्कोर सध्या 18 धावा, 18 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. यावेळेला बॅटचे कडा घेत बॉल जागेवरच घरंगळत राहिला. शॉट फानलेगचं फिल्डर उपस्थित झाले, चांगलं बॅकअप, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न पण नकार आता करणनं दिलाय. ओव्हरची झाले सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटकं संपली, 2 धावसंख्या, 9.50 धाब्याच्या धावगतीनं एका गडाच्या मोबदल्यात 19 धावा दाफलकावर. चला यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस होतोय. जनमान बांदिवली आणि त्यांच्या विरोधात जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. दोन्ही टीमनं टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन षटकांती 19 धावा दाफलकावरती बनलेले आहेत. चला टीम मॉडेल नकोय. 2 षटकं बरोबर एक्झॅक्ट 10 मिनिटात टाकलेली आहेत. एकोणावीस धावा दाफलकरवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी पाहिले तर तिसऱ्या षटकात राम यांच्यावरती आता जबाबदारी दिली आहे ती टीम माही 11 आंबेलेनं. पहिल्या डावाचं निर्णायक षटक, महत्वाचं षटक दोन्ही टीमसाठी. हे निर्णायक षटक बॉलिंग मार्कवरती दाखल होत आहेत राम. ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 136 षटकार आणि 328 चौकार आपण पाहिलेले आहेत. ऑल डाटा आपल्यापर्यंत सध्या पोहोचतोय टीम टेनक्रिक लाईव्ह कडून. ऑफिशियल ऑपरेटरच्या भूमिकेत सँडी सर, त्यांचं देखील स्वागत आहे. 19 धावा दाफलकावर, षटक तिसरं, गोलंदाज तयार होत आहेत राम. पहिला बॉल खोलात टाकलाय, समोर ड्राईव्ह केलाय, सेमी हेलिकॉप्टर मिसफील्ड, अरुण कडून सेकंडसाठी चान्स आणि आता दुसरी धावाही पूर्ण झालेली आहे. तिसरीचा प्रयत्न, बॅकअप नाहीये आणि आता 3 धावा देखील सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत.
जेव्हा जेव्हा मैदानावरती तुम्ही संधी द्याल तर त्या संधीचं सोनं डेफिनेटली केलं जाईल. यापूर्वी पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून कंप्लीट झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. तर आता 3 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या दाफलकर या ट्रिपल सोबत एकूण अंकित झाली ती 22 धावा सध्या दाफलकरवरती पाहायला मिळतात. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत जयगावदेव जुगरेवाडी मजल मारेल. यावेळेला ऑन साइडला हवाई हल्ला केलंय आक्रमण क्षेत्ररक्षक मात्र बॅकअप साठी उपस्थित झालेत. संतोष होते जबरदस्त फिल्डिंग. तिसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा पण आता करण माघारी परतलाय. प्रवीण नॉस्ट्राकरेनला सुखरूप आपल्या रिटर्न क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये परतलेलं आहे. धाव घेण्यासाठी तलमल जीवाच्या आकांताने प्रयत्न सुरू होते मात्र वेळेस प्रवीणला माघार घ्यावी लागलेले. फटका जितका दमदार होता क्षेत्ररक्षण देखील तितक्याच कमालीचं झालं. ही आहे दोन चांगल्या टीमच्या दरम्यान मातबर टीमच्या दरम्यान भिडत लढत आणि सध्या या सामन्यात जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये दाखल होईल. दोन्ही टीम विजयाचं स्वप्न घेऊन मैदानावरती दाखल झालेल्या आहेत आणि या दोनही टीमनं ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. पण पाहायचं कुठल्या टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये पुढे सुरू राहील आणि या सामन्यात कुठल्या टीमला परास्त होऊन माघारी यावा लागेल. नाव बॅक टू क्रिकेट. बॉल होतं यार बॅटची कडक घेत बॉल जागेवरच घरंगळत राहिला. शॉर्ट फॉनलेगला बॅकअप आलाय. एक सिंगल धाव आणि सिंगल सहित स्कोर बोर्डवर टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 25-25. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत डिजिटलायझेशन कॉमेंटेटर डिटेल आणि त्याचबरोबर या संपूर्ण टुर्नामेंटचं टायटल आपल्या समोर आहे. टीम 10 क्रिक लाईव्ह ज्यांच्या वतीनं स्पर्धेचं केलं जातं लाईव्ह टेलिकास्ट. स्कोर सध्या 25-25. यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. एक धाव कंप्लीट. एकच धाव सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल. पंचांदा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतो एका धावेचा आणि स्कोर सिंगलनं पोहोचला आहे. तर पुढे 26-26. यावेळेला बॅटची आतली कडा कॅच ड्रॉप. शार्प इनसाइड एज. पुन्हा एकदा एस्टनच्या पाठीमागे सुनील माळी सर स्वतःवरती नाखुश आहेत नाराज आहेत. अगदी राग त्यांना अनावर झालाय पण मरता क्या न करता अशी सध्याच्या घडीला परिस्थिती त्यांची झालेली आहे. 3 कॅचेस आय थिंक या इनिंगमध्ये त्यांच्या वतीनं ड्रॉप झालेल्या आहेत. मात्र सिनियर प्लेयर आहेत टीमचे आधारस्तंभ आहेत. त्याच कारणासो या मॅचमध्ये ती जबाबदारी आणि ती सातत्यानं ते आतापर्यंत स्वीकारत आलेले आहेत. कमबॅक होईल नो डाऊट अबाउट दॅट वन. स्कोर सिंगलनं बनलाय 27. लास्ट बॉल. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न लेक्सिक इथे उखाडली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडीगुल. शेवटच्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी राम यांनी केलंय. शेवटच्या बॉलवरती प्रवीणचं काम तमाम. फलंदाज बाद. आणखीन एक झटका लागलाय टीम जयगावदेव जुगरेवाडीला. चला यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस होतोय. कॅप्टन रिपोर्टिंग करा. जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी आणि त्याच सोबतीनं जनमान बांदिवली या दोन टीमच्या दरम्यान उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीचा टॉस आपण कव्हर करतोय. चला दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे लगेचच जॉईंट व्हा. राजाजी चौधरी यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सेकंड सेमीफायनलच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. चला इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा स्पर्धेचा नियम आहे. जनमान बांदिवलीचे संघनायक उपस्थित आहेत. जेबी स्पोर्ट्स काट्याचे वाडीचे देखील संघनायक उपस्थित आहेत. लगेचच या महत्त्वपूर्ण लढतीचा टॉस होतोय राजाजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. 27 धावा बनल्या गेल्या. 28 धाव्याचं टार्गेट आहे. पॅनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या देखील आपण ऑलरेडी ऍड करतोय. टार्गेट 28च असेल मात्र काउंटिंग 3 पासून पुढे स्टार्ट होईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय
राजाजी चौधरी यांच्या शुभ हस्ते जनमान बांदिवली आणि त्यांच्या विरोधात जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. ऑनगोईंग मॅच सेकंड सेमीफायनल जसा सुरू होईल डाव दुसरं सत्र दुसरं कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील कुमार बाबरे सर. थँक्यू. धन्यवाद अनेक अनेक धन्यवाद दीपवीर विराट सर. अनेक अनेक धन्यवाद तेजस धोबी सर. आज दिवस क्रमांक शेवटचा आणि दिवस क्रमांक शेवटमधील 3 समालोचक त्यांची नाव आवाज आपण ऐकलात. खऱ्या अर्थाने एक बहरदार आयोजन म्हणायला हरकत नाही. या स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची, नवापाडा गावाची, नवापाडा गावाला पडलेले गोड स्वप्न आणि गोड स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा दिवस क्रमांक शेवटचा. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर आता छोटे मोठे युद्ध इथे समाप्त झालेत. मोठ्या युद्धाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण सेमीफायनल क्रमांक 1 अशी आपण ही मॅच एन्जॉय करत आहोत. खऱ्या अर्थाने दत्तकृपा चषक 2026 मध्ये फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल येणारे 18 बॉल या ठिकाणी सांगून जातील. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल यावेळेस या ठिकाणी लाईन चेक करावी लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना माही 11 अंबळ्या संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 1 मध्ये आपण भरत बॉलिंग मार्कवर पाहतोय आणि या धावफलकावरती 3 धावा असतील. आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा पॅनल्टीच्या याच अनुषंगाने ते 3 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड झाल्या आहेत. हो आणखीन एक यावेळेस ते लाऊड अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंच देखील तटस्थ असतील. तटस्थ भूमिका अगदी या डोळ्यात तेल घालून लक्ष ज्यांनी या स्पर्धेवर ठेवलं त्यांचं देखील विशेष कौतुक करायला हरकत नाही. या खऱ्या अर्थाने टेन क्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. कारण की आत्तापर्यंत जर पाहिलं तर बरोबर 3 वाजले आहेत तरी देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या सोबत प्रेक्षक आणखीन या ठिकाणी जॉईंट आहेत. आणि मित्रांनो, टेन क्रिक वाहिनीला तुम्ही नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर चांगली वाहिनी मुरबाडकरांची पसंती सातत्याने या मोठमोठ्या स्पर्धा मुरबाड तालुक्यामध्ये कव्हर करताना आपण टेन क्रिक वाहिनीला पाहत असतो. आणि या ऑपरेटिंगच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आपण सँडी सरांना देखील पाहतोय. सर्वांचं करूया मोस्ट वेलकम. कॅमेरामॅन अप्रतिम कॅमेरा वर्क ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय त्यांचं देखील दत्तकृपा चषकाच्या वतीने मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करूया. शॉर्ट बॉल बॅकफुट बार अगदी स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो 4 चौकार. हा बॅटिंग करतोय मैदानामध्ये. सध्या आपण पाहिलं तर भरपूर चांगला समाचार देखील घेताना पाहिलं. बॅकफुटवर शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली. अगदी या शेवटच्या क्षणाला बॅटचा टो ओपन केला आणि बॉलला थेट पाडून दिलाय सीमारेषा पलीकडे. चौकाराच्या साह्याने धावफलकाला ते वेग वाढवण्याचं काम करतोय. धावफलकावरती धावसंख्या मत जाऊन पोहोचले 7 धावसंख्येवरती. चांगली इथे बॅटिंग, चांगला शॉट इथे गॅप सिलेक्शन केला होता आणि या चौकाराने 7 धावा टीमच्या स्कोर काढावे. 28 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. ओहो, इथे टॅक्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळायचा होता परंतु पाटांनी बॉलच्या ठिकाणी कनेक्शन नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे बाहेरच्या बाजूने बॉल वळला आणि बॉल थेट जाऊन विसरतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये या ठिकाणी 28 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय आणि 28 धावांचा पाठलाग करताना 7 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ऑफ साईडला इथे
शॉर्ट बॉल होता, डीपमध्ये फॉरवर्ड करायचा प्रयत्न केला होता, परंतु बाटाने बॉलचा या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. सध्या शेवटचा बॉल शिल्लक असेल षटक क्रमांक 1 मध्ये आणि षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगली ते गोलंदाजी देखील करताना आपण गोलंदाज मात्र भरतला पाहतोय. कौतुक करावं लागेल, कारण की इथे कमी धावांचं म्हणजे ते फायटिंग टोटल आहे आणि डिफेंड करायचे आहे, त्याच अनुषंगाने ते प्रयत्न करायचे देखील होते आणि आपल्या संघाची जिम्मेदारी याची मात्र माझ्यावर आहे हे देखील या ठिकाणी सांगून देताना भरतला पाहतो. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट, बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर वरनं आलाय, त्या ठिकाणी उपस्थित देखील आहे. तोपर्यंत एकच सिंगल इक्वडली जाईल. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8 धावसंख्येवरती. आजचं इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता असेल. भरपूर चांगली चर्चेची स्पर्धा आपण पाहतोय. दत्तकृपा चषक 2026 खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं आणि सुरेशजी गुडे, उमेशजी घुडे आणि संपूर्ण स्क्वॉडने पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा दिवस क्रमांक नक्की शेवटच्या नक्की अंतिम टप्प्यापर्यंत येऊन ठेपली आहे. अप्रतिम लाईव्ह टेलिग्राफ्स देखील टेंक्रिक वाहिनीचं आपण पाहतोय. सर्व टीमचं इथे कौतुक करावं लागेल. कुणालजी म्हात्रे आणि संपूर्ण ऑल टीम, सँडी सर देखील भरपूर चांगली ऑपरेटिंग देखील करताना त्यांना पाहतोय, त्यांचं देखील विशेष कौतुक करायला हरकत नाही आहे. षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 2 मध्ये आपण प्रवीण बॉलिंग मार्गवर 12 बॉल आणि 20 धावा या ठिकाणी रोखायच्या आहेत आणि आज अनुषंगाने ते पाहिलं तर इन्व्हाइट केलंय. पहिला बॉल यावेळेस इथे पहिला तर डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक उंची जास्त, अंतर कमी आणि बॉल अगदी इझिली पकडला. हा जेल पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला, जो मात्र अंबेले या संघाला. आऊट करायचा प्रयत्न होता, सर बाटने प्रहार करायचा देखील प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं कनेक्शन नाही. संतोष गडगेची विकेट इथे पाहिलं तर सोने पर सुहागत अशी काही संकल्पना सध्याच्या घडीला पाहतोय, कारण की संतोष गडगेची विकेट या मॅच मध्ये महत्वाची होती आणि या अनुषंगाने ते आता मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणलं जातंय फिल्डिंग करणार टीमला. आज काही शंका नाही, जय गावदेव चुगरेवाडी हा संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहतोय. त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर माही 11 अंबेले या संघाला पाहतोय. सन्माननीय वैभव दादा गुडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल या सर आपलं देखील सरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त केली. प्रवीण कौतुक करावं लागेल. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट, यावेळी लॉंग ऑफच्या दरम्यान फटका खेळला. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॉट, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. जितकी प्रशंसना करावी तितकी कमी आहे. महत्वपूर्ण झेल सेफली हँडनी पकडलाय आणि संपलाय खेळ. बॅटर हितेश बॅक टू द आउट. हे महत्वाची कॅच आहे आणि महत्वाची कॅच या ठिकाणी पकडायची आहे आणि ती कॅच या ठिकाणी पकडली जाते. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण कॅच पकडली जाते. त्यानंतर थोडंसं आणखीन एक संकट ओढावताना बॅटिंग करत असताना माही 11 अंबेल्या संघावरती इथे पाहतोय, कारण की मॅचचं इक्वेशन थोडंसं बदलत चाललंय. थोडंसं पुन्हा एकदा परत आणलं जाते मॅच मध्ये फिल्डिंग करणार टीमला. जय गावदेव जुगरेवाडी या संघाला एक चॅम्पियन संघ आहे. ओहो क्लीन बोल्ड. ओहो यावेळेस खऱ्या अर्थाने पाहिले तर बेल्ट्स या ठिकाणी पडल्या नाहीयेत. आता थोडासा इथे प्रश्न निर्माण झाला असे गोलंदाजासाठी देखील, काय घडले या मैदानामध्ये. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा जरूर वापर केलं होतं, परंतु अनुषंगाने ते पाहिलं
तर घडलंय काय ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळत आहे. स्टम्पला जरूर ब्रश झालाय परंतु बेल्ट्स पडले नाही आहेत. आज अनुषंगाने पंचांनी कोणती विकेट या ठिकाणी ग्राह्य धरली नाहीये आणि नॉट आउट असेल नो डाऊट. एक सिंगल जी मात्र घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 9 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात 28 धावांचा पाठलाग करायची आहे. सध्याच्या घडीला बिकट अशी अवस्था बॅटिंग करत असताना माही 11 अंबले या संघाची परिस्थिती आहे थोडीशी ती खराब पाहायला मिळते. चिंतेची बाब आता बनली असेल मॅच मध्ये, कारण की आता मात्र 9 बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. 9 बॉलमध्ये 19 धाब्यांची आवश्यकता. चला वेल वाचवा, अधिकचा वेळ खर्च करता आपण. 9 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 2. ओहो यावेळेस इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप फिरलाय. क्षेत्ररक्षक दूर आलाय कव्हर पॉइंट मधनं आणि त्याच्याकडे मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग. बॉल होते फॉर थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येणारा 4 चौकार. आता मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता. दुर्वेश मात्र बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर 1 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता असताना ज्याने मात्र आपल्या टीमला पुढील फेरीत षटकार मारून दाखल केला होता. तो दुर्वेश याच्याकडे देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. एक्स बॉल रिबतचा असर बाहेर काढायचा प्रयत्न परंतु बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळतोय. लेंथ बॉल कटर बॉलचा वापर देखील सध्याच्या घडीला करताना आपण मात्र गोलंदाजाला पाहतोय. आता मात्र मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 7 बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. मॅच रंगते. खऱ्या अर्थाने पाहिलं तर चर्चेची स्पर्धा तर पाहतोयच परंतु चर्चेच्या मॅचेस देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. हे आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर या चषकाचे जर आपण पाहिलं तर आयोजकांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली मेहनत देखील या स्पर्धेला घेताना सुरेशजी गुडे, उमेशजी गुडे, ऑल टीम सर्वांचं कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मला देखील 2 दिवस संधी मिळाली परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये माझा उल्लेख देखील नव्हता परंतु तरी देखील पहिला दिवस देखील माझ्या वाटेला आला. दिवस क्रमांक 2 देखील माझ्या वाटेला आला आणि शेवटचा दिवस देखील माझ्या वाटेला आला. म्हणजेच बघा हे असतं. आता सध्याच्याकडे पाहिलं तर अंतिम दिवस, अंतिम दिवसात देखील एक भव्य दिव्य आयोजन देखील या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थाने आता मागचं इक्वेशन पाहिलं 6 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता असेल. 28 धावांचा पाठलाग करायचा होता आणि या मागचं इक्वेशन थोडंसं जड होत चाललं बॅटिंग करत असताना माही 11 अंबले या संघासाठी. चला अधिकचा वेल आपण सध्याच्या घडीला खर्च करत आहात मित्रांनो. वेल वाचवा, वेल वाचवणं महत्वाचं राहील याची देखील आपण दक्षता घ्या. आता षटक क्रमांक 3 मध्ये खऱ्या अर्थाने कोणता गोलंदाज ते इन्व्हाइट केला जाईल, 5 रन दिलं जाईल. करण बॉलिंग मार्कवर चला मात्र इन्व्हाइट केलं जाते परंतु करणच्या माध्यमात आता कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर करणवर मोठा असा विश्वास या ठिकाणी संपादित केलाय कारण की इथे 6 बॉल 15 धावा रोखणं हे मात्र आता मंजूर आहे की नाही ते गोलंदाज करणला हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 लावते सुरुवात. करणला देखील खूप सारा शुभेच्छा देऊया आणि बॅटरसाठी पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आघात केला. क्लीन बोल्ड यस्ट आउट बस केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. पहिल्या बॉलवर इथे धक्का बसतोय. मोठी विकेट, मोठा मासा चमत गळायला लागतोय.
उमेऊ उमेऊ ए उमेऊ पाच बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. हो करायचा प्रयत्न होता. शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल होता, डीप मध्ये अलाउन द कार्पेट. बॉल जमिनीला गुदगुल्या करत ट्रॅव्हल झाला होता. प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी सेट आहे. खऱ्या अर्थाने एक सिंगलची मात्र घेतली जाईल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 4 बॉल आता शिल्लक असतील आणि 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. खऱ्या अर्थाने माही 11 अंबल्या संघाचं जर आपण पाहिलं तर मालशेज विभागात ज्यांच्या नावाचा बोलबाला सातत्याने आपण ऐकत होतो, परंतु आज कुठेतरी हबी ठरताना या मॅच मध्ये झुगरेवाडी या संघाला पाहतोय. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न. हवं तसं कनेक्शन नाहीये. वॅकंड एरियामध्ये बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली या ठिकाणी 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. मॅचचं इक्वेशन थोडंसं इथे बदलत चाललंय, जड होत चाललंय बॅटिंग करत असताना माही 11 अंबल्या संघासाठी. परंतु खरं तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर इथे मोठा फटका केलावा लागेल. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 2 मोठाले फटके या मॅचमध्ये इथे आपल्या संघाला जिंकून देतील हे देखील आता जाणावं लागेल बॅटरसाठी. महत्वपूर्ण बाब, चिंतेची बाब सध्याच्या घडीला बनले, परंतु आता मात्र सेमी फायनल क्रमांक 1 ही स्पर्धा आपल्याला जिंकायची असेल तर इथे स्वतःला सिद्ध करावा लागेल. षटकार इथे मारावा लागेल, यात काही शंका नाही. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. अगदी खोलात बॉल होता. सेमी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न देखील केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन इथे प्रॉपरली नाहीये. आता मात्र या मॅचचं इक्वेशन थोडंसं बदलत चाललंय. म्हणजेच 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी या 12 धावसंख्येची आवश्यकता. चला वेळ वाचवा, अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. सध्या आपण पाहिलं तर दत्तकृपा चषक 2026 खऱ्या अर्थाने मी सकाळपासून आज उल्लेख देखील करतोय सायंकाळच्या 17पासून की भरपूर एक चर्चेची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि या चर्चेची स्पर्धा आज खऱ्या अर्थाने मसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या सर्व खेळाडूंवर राज्य करून टाकणारी स्पर्धा, प्रत्येकाच्या मनावर राज्य केली आहे अशी एक नामांकित स्पर्धा म्हणायला हरकत नाही. नवापाडा गावाची ही स्पर्धा आज दिवस क्रमांक शेवटचा आणि शेवटच्या दिवसात ह्या मॅचेस देखील आपण एन्जॉय करत आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे हवी ठरताना आपण जय गावदेव झुगरेवाडी या संघाला पाहतोय. 1 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील अप्रतिम इथे पाहायला मिळतोय. आणि या चालू संघाने फायनल मध्ये दाखल होणारा संघ जो मात्र जय गावदेव झुगरेवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. दत्तकृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि